2026 मध्ये सोयाबीनचा सरासरी भाव होणार 9,000 रुपयांच्या पार। नुकताच सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियानं एक अहवाल प्रसिद्ध केला आणि यामध्ये सोयाबीनचं उत्पादन तब्बल 25% घटलंय। मागच्या महिन्यामध्ये बियाण्याच्या सोयाबीनला जवळपास 8,400 रुपयांचा दर मिळाला। याशिवाय सध्या चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला मार्केटमध्ये त्या ठिकाणी 5,000 ते 5,500 रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहेत। तर काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 4,500 ते 4,800 रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर मिळतात। मग त्यामध्ये लातूर बाजार समिती असेल, अकोला असेल, वाशिम सोयाबीन मार्केट असेल, हिंगोली सोयाबीन मार्केट असेल, मलकापूर असेल, हिंगणघाट असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी सोयाबीनला सध्या चांगले दर मिळत आहे। याशिवाय सोयाबीनची हमी भावानं खरेदी देखील त्या ठिकाणी आता सुरू आहे। एकूणच गाळपासाठी देखील सोयाबीनला मागणी आता वाढलेली आहे आणि सोयाबीनचा यावर्षी तुटवडा निर्माण होणार आहे असं बाजारभाव अभ्यासक त्याकडे सांगतात। एकूणच सोयाबीनची आवक असेल, या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी असेल आणि सरकारी धोरणं असतील, या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या 2026 या नवीन वर्षामध्ये सोयाबीनला खरंच 9,000 रुपये दर मिळणार का, नेमकं काय सत्य आहे, व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा आणि चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, भारतात सन 2025-26 मध्ये सोयाबीनचं उत्पादन 100 लाख टन होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेली आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 21% कमी आहे। सन 2023-24च्या तुलनेत सन 2024-25 मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत तुलनेनं 54% वाढ झाली आहे। तसंच सोयाबीनचे बाजारभाव हे पेरणी क्षेत्र असेल, मार्केटमध्ये सोयाबीनची आवक असेल, सोयाबीनची निर्मिती असेल, मागणी आणि पुरवठा यांच्यावरचं गणित असेल, यावरती प्रामुख्याने त्या ठिकाणी अवलंबून असतात। एकंदरीत आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी सन 2023-24च्या तुलनेमध्ये 24-25 मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत 54% त्या ठिकाणी वाढ आहे। अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार 25-26 मध्ये जगात 4,258 लाख टन सोयाबीनचं उत्पादन होण्याची शक्यता आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 0.3% त्या ठिकाणी कमी आहे। याचं कारण म्हणजे भारत देशामधील प्रमुख जे काय सोयाबीन उत्पादक राज्य आहे त्यामध्ये झालेली अतिवृष्टी। एकंदरीतच महाराष्ट्र असेल, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक त्या ठिकाणी वाया गेलं। एकंदरीतच शेतकऱ्यांचा एक हंगाम देखील त्या ठिकाणी वाया गेला आहे। सन 2025-26 साठी किमान आधारभूत जी काही किंमत होती केंद्र सरकारने ठरवली होती 5,328 रुपये होती। तसंच राज्यामध्ये त्या ठिकाणी हमी भावाने देखील सोयाबीनची खरेदी त्या ठिकाणी आता सुरू झाली आहे। तसंच खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांनी देखील सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी वाढवले आहेत। एकंदरीत राज्यामध्ये बियाण्यांच्या सोयाबीनला जवळपास 8,000 रुपयांच्या वरती बाजारभाव मिळाला आहे। याशिवाय राज्यातील ज्या प्रमुख बाजार समिती आहे, मग त्याकडे अकोला बाजार समिती असेल, लातूर सोयाबीन मार्केट असेल, निलंगा सोयाबीन मार्केट असेल, मलकापूर सोयाबीन मार्केट असेल, हिंगोली असेल, हिंगणघाट असेल, यासारख्या बाजार समित्यांमध्ये आजही सोयाबीनला 4,800 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळत आहेत। हे बाजारभाव नंबर 1च्या सोयाबीनसाठी त्या ठिकाणी मिळत आहे। तर मागच्या वर्षी हा जो काय भाव घसरला होता, यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्यावेळी सोयाबीन निघालं आणि सोयाबीनची मळणी झाली त्याच वेळी सोयाबीन हे त्या ठिकाणी विकून टाकलं आहे। एकंदरीतच आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी डिसेंबर 2022 मध्ये 5,556 रुपये प्रति क्विंटल हे सोयाबीनचे दर होते। 2023 मध्ये 4,831 रुपये आणि डिसेंबर 2024 मध्ये 4,143 रुपये आणि सध्या सोयाबीनला त्या ठिकाणी डिसेंबर 2025 मध्ये 4,800 रुपयापर्यंत दर मिळतोय। एकंदरीत अतिवृष्टी असेल, चीन आणि अमेरिका यामधील जे काय व्यापारी युद्ध चालू आहे सोयाबीनवरून, त्याचा फायदा हा भारताला मिळणार का आणि त्यामुळे सोयाबीन दर कडाडतील असा अंदाज भारतीय जे काय सोयाबीनचे बाजारभाव अभ्यासक आहेत त्याने त्या ठिकाणी व्यक्त केला आहे। एकंदरीतच आपण जर का बघितलं तर महिनाभरामध्ये नवीन वर्ष 2026 सुरू होत आहे आणि सोयाबीनचा हंगाम अजून 7 ते 8 महिन्यावरती पुढचा हंगाम आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी काय सोयाबीन असेल किंवा सोयाबीनपासून तयार होणारं सोयाबीन तेल असेल यांना दर मिळतील असा अंदाज त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांकडून व्यक्त केला जातो। येत्या काळामध्ये सोयाबीनला अगदी 9,000 रुपयापर्यंत दर त्या ठिकाणी मिळू शकतो आणि येणारं 2026 हे नवीन वर्ष सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचं वर्ष ठरू शकतं असं एकंदरीत त्या ठिकाणी सांगितलं जातं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जर का सोयाबीन येणाऱ्या काळामध्ये जर का मार्केटमध्ये येणार असेल तर रोजचे बाजारभाव पाहून रोज तुम्ही त्या ठिकाणी सोयाबीन विक्रीचं नियोजन जर केलं तर तुमच्यासाठी हे त्या ठिकाणी नफादायक ठरू शकतं।